एका पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला शब्द अखेर पूर्ण झालाय. राहता शहरात प्रशासनाने घेतलेल्या या धडक निर्णयाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर घरावर अखेर प्रशासनाचा बुलडोझर हात चाललाच आहे. नक्की काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबाला दिलेला शब्द अवघ्या काही दिवसातच पूर्ण केला असून या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. राहता शहरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची लाट पसरली होती. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तातडीने पीडित कुटुंबियांची भेट देखील घेतली होती. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला होता. यानंतर अवघ्या काही वेळातच महसूल, पोलीस आणि नगरपालिकेच्या संयुक्त प्रशासनानं एकत्र येत आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर थेटच बुलडोझर चालवला. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्यापुढे झुकावंच लागेल, हीच भूमिका या धडक कारवाईतून अधोरेखित झाली आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की पीडितेला न्याय मिळवून देणं आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना समाजात कोणतीही माफी नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून अशा विकृत प्रवृत्तींवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल. आता या कारवाईचे राहता शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत केले जात असून पीडित कुटुंबाला यामुळे एक मोठा दिलासा मिळाला आहे. जेव्हा प्रशासन आणि राजकीय नेतृत्व इतक्या तत्परतेने गुन्हेगारांवर वचक निर्माण करतात, तेव्हा माता भगिनींमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होते. पण या निमित्ताने आपल्या समाजासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. कायद्याचा हा असा कठोर धाक निर्माण केल्याशिवाय गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माणच होणार नाहीये का? की या धडक कारवाईबद्दल आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारची उदाहरणं सेट करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका.